लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। राज्यभरात बाजारपेठांना अच्छे दिन आलेत, कारण गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी झाली आहे। बाप्पाच्या सुरेख मूर्ती, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा खुलून गेल्यात। आता फक्त काही तास उरलेत बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी, त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून व्यापाऱ्यांना देखील अच्छे दिन आले। तेव्हा गणपतीच्या कार्यशाळेमध्ये एकीकडे लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत। साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी सध्या विविध बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते। आणि आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेणार आहोत। मुंबईतल्या दादर मार्केटवरून वेदांत नेम आपल्यासोबत आहे, नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातून मुकुल कुलकर्णी, तर सोलापूरमधल्या मारुती परिसरातून आपल्यासोबत आफताब असणार आहे। आपण सुरुवातीला मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये जाऊयात। वेदांत आपल्यासोबत आहे। वेदांत, तुझ्या पाठची दृश्य पुरेशी बोलकी आहेत, काय सांगशील? तू सध्या काय वातावरणाचा अनुभव घेतोयस? दीपक, ही दृश्य दाखवत आहेत की बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर सज्ज आहेत, मुंबईकर तयार आहेत आणि या गर्दीतनं मुंबईकरांचा उत्साह बाप्पाच्या आगमनासाठीचा दिसतोय। पुढचे 10 दिवस आपल्याला हा गणेश उत्सव साजरा करायचा आहे आणि त्यासाठीची जी तयारी आहे, मग ती गणपतीची आरास असेल किंवा मग फुलं असतील किंवा मग गौरी गणपतीची साठीचा मखर असेल, सजावटीचं साहित्य असेल, सगळं या दादर मार्केटमध्ये मिळतं आणि म्हणूनच इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। म्हणजे अगदी कबूतरखान्यापासून पुढे हा दादर मार्केट, फुल मार्केटचा परिसर अगदी वाट काढत प्रत्येकजण जात आहे। आणि जसं आपण खाली बघतोय, फूल असतील, त्यासोबतच हार असतील ते तर घेतात, त्याशिवाय सजावटीचं साहित्य घेतलं जातं आहे। खरं तर ही शेवटच्या टप्प्यातली तयारी असते, कारण उद्या गणपतीचं आगमन होणार, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आणि त्यासाठी जितकं सुंदर आपल्याला मखर करता येईल, जितकं सुंदर आपल्याला आरास करता येईल, यासाठीचा हा खरं तर प्रयत्न असतो। आणि त्यामुळेच इथे आपण बघतोय सजावटीचं साहित्य काही ठिकाणी घेतलं जातं आहे, काही ठिकाणी आपण केळीचे पानं घेऊन जाताना बघतोय, हार घेऊन जाताना बघतोय आणि सोबतच नैवेद्याचं साहित्य, नैवेद्याचं जे मिठाई आहे त्याची सुद्धा दुकानं इथे आहेत आणि अर्थातच गणेश मूर्तीसुद्धा घेऊन जाताना आपण काही मुंबईकर बघतोय। त्यामुळे कमालीचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पुढील 10 दिवस मनोभावे सेवा आपल्याला या लाडक्या बाप्पाची करायची आहे आणि त्यामुळेच इथे अशा प्रकारची गर्दी आपल्याला या दादर मार्केट परिसरात पाहायला मिळते। सकाळी सुद्धा, म्हणजे उद्या सकाळी सुद्धा अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळेल। आपण काही तुझ्या पाठची दृश्य पाहिली तर अगदी मुंगीला देखील शिरायला जागा नाही, इतकी गर्दी सध्या दादरच्या या फुल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण नाशिकला जाऊयात। शुभम बोडके आपल्यासोबत आहे। शुभम, सध्या छत्री घेऊन उभा आहेस, पावसाची रिपरिप सुरू आहे नाशिकमध्ये, परंतु नाशिककरांचा उत्साह कमी झाल्याचं दिसत नाहीये। नक्कीच दीपक, नाशिकमध्ये मी आता सध्या रविवार कारंजा परिसरामध्ये आहेत। याच ठिकाणी आपण जर बघतोय तर मोठ्या प्रमाणात आता नागरिक बाहेर पडून येणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी, उद्याच्या आगमनासाठी या ठिकाणी जे काही राहून गेलेल्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी येत आहे। पूजेचं साहित्य असेल, त्यासोबत फुलं असतील, या सर्व ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी आता नागरिक गर्दी करत आहे। आता सध्या दुपारपासून नाशिकमध्ये काहीसा पाऊस देखील पडतोय, तरी देखील या ठिकाणी आता बाजारपेठांमध्ये गर्दी ही काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत नाशिकच्या रविवार कारंजा मेन रोड परिसर या ठिकाणी असलेल्या संपूर्ण परिसरामध्ये आज सकाळपासून नागरिकांची मोठी प्रमाणात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। रविवार कारंजा या ठिकाणी एक दिवस आधी, म्हणजे गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी या ठिकाणी पूजेचं साहित्य असेल, त्यासोबत ज्या रानभाज्या आहेत, ज्या गणरायाच्या नैवेद्यासाठी लागतात, या 21 भाज्यांसाठी देखील नागरिक या ठिकाणी गर्दी करत असतात। आणि रविवार कारंजा परिसर असेल, त्यासोबत मेन रोड परिसर असेल, या ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाच्या उद्याच्या पूजा साहित्यासाठी पावसामध्ये देखील नाशिककरांचा उत्साह कमी झालेला नाहीये, तर वाहतूक कोंडी देखील इथे काहीशी आपल्याला पाहायला मिळते। शुभम, तू राहाच आपल्यासोबत, आपण सोलापूरमध्ये जाऊयात। आपल्यासोबत आफताब आहे। आफताब, खरं तर मारुती परिसर हा बघितला तर संपूर्ण गदबदलेला असतो, सध्या काय वातावरण आहे? सोलापूरकरांच्या काय प्रतिक्रिया, कशी लगबग पाहायला मिळते सोलापूरकरांची? दीपक, नक्कीच मुंबईतल्या दादरमध्ये जशी गर्दी दिसते किंवा नाशिकच्या रविवार पेठमध्ये जशी गर्दी दिसते, तशीच गर्दी सोलापुरातल्या या मधला मारुती परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। टिळक चौक ते मधला मारुती चौक हा संपूर्ण परिसर जो आहे
तो बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या सगळ्या भक्तांनी फुलून गेलेला आहे. सगळी दुकानं गजबजलेली दिसत आहेत. आणि जसं दीपक तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अच्छे दिन खरं तर दुकानदारांना आलेत म्हणावं लागेल, कारण यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती सोलापूरच्या या बाजारपेठामध्ये पाहायला मिळत आहेत. गावखेड्यातून आलेले सगळे शेतकरी बळीराजा जो आहे तो बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या साहित्यांची खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर सोलापुरातला मधला मारुती परिसर हा अत्यंत गजबजलेला परिसर असतो आणि त्याच ठिकाणी सजावटीचं साहित्य असेल, मिठाईची दुकानं असतील, फूल मार्केट असेल, रंगबिरंगी रांगोळ्या असतील, लाइटिंग्स असतील, या सगळ्यांची दुकानं एकाच बाजूला आहेत आणि त्यामुळं भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती मधला मारुती परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भाविक जे त्या गर्दीतनं वाट शोधत दुकानामधनं खरेदी करताना पाहायला मिळतात. तितक्याच मोहक आणि आकर्षक गणपतींच्या मूर्ती देखील बाजारामध्ये यांना पाहायला मिळत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी भक्तांमधली आतुरता या गर्दीवरनं आपल्याला पाहायला मिळते. दीपक, नक्कीच. त्यामुळे एकंदरीतच मुंबई असेल, नाशिक असेल किंवा सोलापूर असेल, किंबहुना राज्यभरातच हा संपूर्ण गणेश आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. धन्यवाद वेदांत, शुभम आणि आफताब, तुमचे ही सगळ्या दृश्य आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आणि बाजारातली लगबग दाखवल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.